मानवी शरीरातला अतिशय छोटा, नाजूक परंतु तितकाच महत्त्वाचा सौंदर्यपूर्ण अवयव म्हणजे डोळे. दृष्टी ही मानवी जीवनातील एक महत्त्वाची देणगी आहे. याचा विकार म्हणजे मोतीबिंदू हा डोळ्यांच्या आतल्या नैसर्गिक लेन्सला धूसर करतो, त्यामुळे स्पष्ट दिसू शकत नाही. यासाठी कृत्रिम इंट्राऑक्युलर लेन्स मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर नैसर्गिक लेन्सच्या जागी बसवली जाते आणि रुग्णाची दृष्टी पूर्ववत होते. अशा इंट्राऑक्युलर लेन्स बनवण्याचा एकमेव ब्राह्मण उद्योजकाचा असा हा उद्योग इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. आजचे उद्यम कौस्तुभ पुरस्कारार्थी लाईफलाईन मेडिकल डिव्हाइसेस प्रायव्हेट लिमिटेडचे डॉक्टर विक्रांत भाले. विक्रांत सर मेडिकल क्षेत्रामध्ये सीईटी टॉपर असूनही पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याऐवजी त्यांनी वडिलांसोबत उद्योग करायचं ठरवलं. लाईफलाईन ही मुळात संशोधनावर आधारित कंपनी आहे. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करत डॉक्टर भाले यांनी या क्षेत्रामध्ये अथक परिश्रम केले. रात्रीचा दिवस करून नवनवीन संशोधन करून रुग्णांना वरदान ठरेल अशा प्रकारच्या अत्याधुनिक लेन्स डिझाईन केल्या आणि मॅन्युफॅक्चरही केल्या. हे सगळं करताना मेडिकल बरोबरच इंजिनिअरिंगचा अभ्यास करून त्यांनी हे प्रोडक्ट डेव्हलप केलं. या इंट्राऑक्युलर लेन्स उच्च दर्जाच्या आणि सुरक्षित तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जातात. लाईफलाईन कंपनीमुळे आज या लेन्सेस छत्रपती संभाजीनगरमध्ये निर्माण होत आहेत. या कंपनीच्या उत्पादनांमध्ये मोनोफोकल, मल्टीफोकल आणि टॉरिक लेन्सचा समावेश होतो. आज जगभरातले अनेक नामांकित डॉक्टर्स याच लेन्सेसचा वापर करतात. सुमारे 45 प्रगत देशांमध्ये या लेन्सेस एक्सपोर्ट होतात. ग्रामीण भागात मोतीबिंदू हे अंधत्वाचं एक प्रमुख कारण आहे. यामुळेच डोळ्याच्या आरोग्यासाठी लाईफलाईननी ग्रामीण भागात नेत्र शिबिरं घेऊन जनजागृती केली आहे. नैतिक व्यवसाय करून समाज कल्याणासाठी योगदान देणं हे लाईफलाईनचं उद्दिष्ट आहे. डॉक्टर विनोद भाले सर आणि त्यांचे सुपुत्र विशाल आणि डॉक्टर विक्रांत, थोडक्यात संपूर्ण भाले कुटुंब नफ्यापेक्षा मानव कल्याणाने प्रेरित होऊन काम करत असतं. डॉक्टर विक्रांत सर उद्योग जगताकडे बघण्याची आज एक वेगळी दृष्टी तुम्ही आम्हाला दिलीत. तुम्हाला उद्यम कौस्तुभ पुरस्कार प्रदान करताना BBNG ला मनस्वी आनंद होतोय.